आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आत्तापर्यंत आपण पाहतोय की इकडे विद्याधरने खेळलेला जो काही खेळी आहे ती आता त्याच्याच अंगाशी आलेली आहे आणि विद्याधर या सगळ्यामध्ये अचानकपणे अडकलेला आहे। आता इकडे स्वतः पृथ्वी आणि इकडे युगंधरची दोन मुलं यांनी विद्याधरला पळताभुई थोडी केलेली आहे आणि विद्याधरला मारून मारून मात्र आता इकडे युगंधरच्या बाजूने ठामपणे उभे राहिलेले आहेत। पण असं काय घडलंय की ज्याच्यामुळे पृथ्वीने आता मात्र इकडे युगंधरवरती चिडलेला असताना आपला मोर्चा विद्याधरकडे वळवलाय। नक्की काय झालंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया। छोटासाच व्हिडिओ अजिबात चुकवू नका। इकडे आपण पाहतोय की गुरुजींनी चुकीचे मंत्र आता म्हटल्यामुळे आनंदीने गुरुजींची हक्कलपट्टीच केले जणू आणि त्यानंतर मात्र आता लगेचच इकडे गुरुजींना तिकडून पाठवल्यावरती आता ताबडतोब लगेचच आनंदी छानपैकी मंत्रोच्चार करते आहे आणि युगंधर खूपच खुश झालाय। युगंधर सांगायला लागतोय, खरं सांगायचं तर आता म्हणजे मी विचार करत होतो की आत्तापर्यंत दरवेळेला जे काही गुरुजी आता करतायत ते सगळं मात्र आता म्हणजे योग्यच असेल, पण हा विचार मी कधी केलाच नाही की या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे असं पण असू शकतं की गुरुजी सुद्धा चुकीचा मंत्रोच्चार करू शकतात। हा विचार खरंच आता मी काही केला नव्हता आणि यावरती आनंदी सांगायला लागते, हो आणि जर का आता हे असंच चालू असेल तर आता समिधा ताईंपर्यंत हे सगळं कसं पोहोचणार। नाही, काहीही झालं ना तरी दर वेळेला मात्र आता हे सगळं व्यवस्थितच व्हायला पाहिजे असं म्हटल्यावरती युगंधर सांगायला लागतो, काळजी करू नको, काहीही झालं ना तरी सुद्धा हे सगळं आता तू जसं म्हणशील ना तसंच होईल आनंदी। आणि त्यानंतर आनंदी खूपच खुश झालेली आहे। हे बघून आता इकडे माई सांगतात, खरंच आनंदी म्हणजे आता एका मुलीला माझ्या मोक्ष मिळण्यासाठी दुसरी माझी मुलगी आता जे काही करते ना ते बघून खरंच मला खूपच आनंद वाटत आहे। बरं, हे सगळं होत असताना विद्याधर वाट पाहतोय ती त्या मुलांची आणि त्या तिकडे असलेले हंडा कळशी सगळं उचलत मात्र आता पृथ्वी आणि त्याची बहीण आणि त्याचा छोटा भाऊ या सगळ्यांची एंट्री झालेली आहे। आणि त्यानंतर मात्र आता या सगळ्यांची एंट्री झाल्यावरती तो चिडत आरडत ओरडत तिकडे आता समोर येतोय आणि समोर आल्यावरती मात्र आता तो इकडे सांगायला लागतोय, खबरदार, थांबवा हे सगळं थोतांड आणि या बाईच्या हातून आता हे सगळं करण्याची काहीही गरज नाहीये। का या बाईच्या हातून हे सगळं करत आहात तुम्ही? आणि असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे युगंधर सांगायला लागतो, पृथ्वी तोंड सांभाळून बोल, काय ही बाई आणि त्यावरती मात्र आता लगेचच पृथ्वी सांगायला लागतो, मग काय तुमची बायको म्हणू का? आणि तुमची आता बायको म्हणू की रखेल म्हणू? असं म्हटल्यावरती चिडलेला युगंधर पृथ्वीच्या अंगावरती हात उगारत असताना मात्र आता ताबडतोब इकडे आनंदी सांगायला लागते, थांबा मालक साहेब थांबा, असं काही करू नका। आणि त्यावरती तो सांगायला लागतो, आता हेच बघणं बाकी होतं, म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा आमची आई असताना मात्र आता हे सगळं आमच्या आईने घडून दिला नसता प्रकार। यावरती मग आता युगंधर सांगायला लागतो, काय चाललंय काय? तुम्ही आता हे सगळं करून तुमच्या आईचं जे काही श्राद्ध आहे ते न घडवून देऊन तुम्ही आता खूप मोठी चूक करत आहात। तुम्हाला समजत नाहीये की हा सगळं तुमचा आता खूप मोठी तुमची हातून खूप मोठी चुकी होती आहे। यावरती मात्र आता ते सांगायला लागतात, अजिबात नाही, चुकी तुमची झालेली आहे। यावरती आनंदी आता सांगायला लागते, थांबा मालक साहेबांना काहीही बोलू नका। यावरती पृथ्वी चिडलेला आहे आणि 1 मिनिट बाहेरच्या लोकांनी आमच्या ह्याच्यामध्ये अजिबात लक्ष घालायचं नाहीये, कारण बाहेरची लोक आता जोपर्यंत इकडे मध्ये येत राहतील ना तोपर्यंत आम्ही आता बोलू शकणार नाहीये। सांगा हिला आत्ताच्या आत्ता तोंड बंद कर। त्यावरती युगंधर चिडतो, खबरदार, अरे तुरेची भाषा आहे ना ती आता बाहेर ठेवून यायची, अरे तुरेची भाषा आता इथे करायची नाहीये। काहीही झालं ना तरी सुद्धा ती आता या घरची सून आहे, या घरची मालकीण आहे आणि यावरती तो सांगतो, हा अधिकार आम्ही मानतच नाही आहोत। काहीही झालं तरी सुद्धा हा अधिकार आम्हाला अजिबात मानायचा नाहीये। आणि यावरती मात्र आता लगेचच युगंधर सांगायला लागतो, का मानायचा नाहीये? यावरती आनंदी सांगायला लागते, मला अधिकार नको आहे, माझं फक्त एकदा म्हणणं ऐकून घ्या। आज तुमच्या आईचं श्राद्ध आहे आणि आईचं श्राद्ध असताना मात्र आता अशा पद्धतीने
कोणता मुलगा तमाशा करतो. म्हणजे खरंच जर का तुम्ही या सगळ्यामध्ये आईचा मुलगा असाल ना, तर मात्र तुम्ही हे सगळं करणार नाही. कारण आज एका आईला मुलगा बापाविरुद्ध उठलाय हे सगळं आवडेल का? आणि यावरती तो म्हणतो आणि एका बायकोला नवऱ्याने दुसऱ्या बाईसोबत लग्न केलंय हे आवडेल का? आणि त्यावरती तो सांगायला लागतो, हे सगळं मला आता विद्याधर काकाने सांगितलं म्हणून. नाहीतर तुम्ही तर सगळं लपवण्याचा बरोबर रीतीने इकडे प्रयत्न केला होता, बरोबर ना? म्हणजे काही झालं तरी सुद्धा विद्याधर काकाने मला फोन केला आणि त्याने मला फोन करून सगळं सांगितलं. त्याने सांगितलं आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये मी आता म्हणजे मी या सगळ्यामध्ये इथपर्यंत पोहोचलो. आणि त्यावरती मग आता आनंदी सांगते, बरोबर आहे, विद्याधर यांनी हे जे काही सांगितलंय ना ते अडवून चढवून सांगितलंय, पण घडलेला प्रकार हा फक्त आणि फक्त विद्याधरमुळेच घडलाय. विद्याधर म्हणतो, काय सांग काय घडलं, कसं घडलं, कसं तुला त्या रात्री मी आता इकडे पळवून नेलं, सांग. आणि ती रात्र जर का आता हिने माझ्यासोबत घालवली असते ना, तर कदाचित पृथ्वी तुमची ही आई म्हणून आज नसती हो, कदाचित तुमची काकी म्हणून आली असती. आणि खरं तर मला आता मात्र या सगळ्यामध्ये तिला काकीच बनवून आणायचं होतं, पण मात्र काकी बनवून आणण्याचं भाग्य आता तुमच्या बाबांनी दिलं नाही मला. तुमच्या बापांनी मात्र आता तिला या सगळ्यामध्ये बनवलं, ती म्हणजे तुमची आता आई. आता काय बोलायचं आणि काय सांगायचं मी सांगा, असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे तो निर्लज्जपणाचा कळस करत असताना आनंदी सांगायला लागते, बघितलं हा माणूस इतका निर्लज्ज आहे आणि म्हणजे हा राक्षस आहे, राक्षस. आणि तुमचे वडील हे आता देवता आहेत. आणि असं असताना मात्र आता तुम्ही त्यांच्यावरती असले काही घणाघाती घाणेरडे आरोप करताय ना, हे मात्र चुकीचे आहे. आणि या नराधम माणसाच्या नादी लागताय. तुम्हाला कसं कळत नाहीये की आता तुमच्या या काकांनी जे काही कृत्य केलंय ना, त्याचाच परिणाम तुमच्या बापाला वडिलांना भोगायला लागलाय. कारण काहीही झालं तरी सुद्धा तुमच्या आता वडिलांनी या सगळ्यामध्ये जे काही केलंय ना, ते आता माणुसकीसाठी इतकं धरून नये. आणि हा माणूस आता राक्षस आहे, राक्षस. माझ्या लग्नाच्या मंडपातून यांनी मला पळवला, असं म्हटल्यावर ती मात्र आता हे सगळं चालू असताना मात्र इकडे लगेचच ही पृथ्वी म्हणायला लागतो, काका हे सगळं खरं आहे का? काय चाललंय काय हे सगळं? यावरती मात्र माईमध्ये तोंड घालतात आणि माई सांगायला लागतात, पृथ्वी बस झालं हा, मी आता एकही शब्द युगंधरच्या विरुद्ध ऐकून घेणार नाहीये. आतापर्यंत मी इकडे बराच वेळ गप्प बसलेली आहे, पण यापुढे मात्र आता मी गप्प बसणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आवाज उठवता येतो. हे बघ, तुझ्या ना ती आनंदी बोलते ते बरोबर आहे. तुला जर का आईबद्दल इतका कळवळा असता ना, तर कदाचित तू हे सगळं केलंच नसतंस. म्हणजे आता आईबद्दलचा तुझा हा कळवळा मला आता इकडे दिसतच नाहीये. आईच्या श्राद्धाला असं कुणी येऊन इकडे तमाशा करतं का? मला तर खरंच कळत नाहीये की तुझं हे सगळं काय चाललंय. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता माई इकडे चांगल्याच पेटून उठलेल्या आहेत. आणि माई या सगळ्यामध्ये आता मात्र बोलत असताना आनंदी सांगते, माई अहो जाऊ दे ना, तुम्ही का स्वतःला त्रास करून घेत आहात? यावरती माई म्हणायला लागतात, नाही आनंदी, हे बघ, हे काहीही झालं ना तरी सुद्धा याचं बोलणं बंद केलं पाहिजे. मग शिल्पा म्हणते, विद्याधर तू यांना बोलवलंस? यावरती शिर्के म्हणतात, विद्याधर मालक साहेब, तुम्हाला या सगळ्यामध्ये खोडा घालायचाच होता ना, आणि म्हणूनच तुम्ही यांना बोलवलंत ना. पृथ्वी ऐक, हा माणूस एकदम खालच्या पातळीचा आहे. आणि त्यावरती मात्र आता इकडे शिल्पा सांगायला लागते, बास करा सगळ्यांनी. पृथ्वी जे काही बोलतोय त्यात काही चुकीचं नाहीये, पण आता त्याची बोलण्याची पद्धत चुकीची आहे. यावरती विद्याधर म्हणतोय, बरोबर आहे की मग. आणि पृथ्वी मला बोलायचं काय तुला अधिकार? यावरती पृथ्वी ऐकतोय. त्या चिडलेला पृथ्वी आता लाथाबुक्क्यांनी विद्याधरला हाणून मारून त्याला आता खाली पाडलेलं आहे. विद्याधर खाली कोसळलेल्या विद्याधरला मात्र आता तो मारत सांगायला लागतोय, माझ्या वडिलांच्या विरुद्ध ज्या काही अफवा आता पसरवण्याचा तू प्रयत्न केलेला आहेस ना, तो प्रयत्न मात्र आता चांगलाच हाणून पडलेला आहे. काहीही झालं तरी असं म्हणत पृथ्वीने लाथाबुक्क्यांनी त्याला आता मारलंय. आणि त्यानंतर मात्र आता तुझ्यापेक्षा आमचे वडील बरे, त्यांनी तर एका मुलीला वाचवण्यासाठी हा सगळा प्रकार केलाय, पण
तू आता लग्न होऊन काकी असून सुद्धा आता तू या सगळ्यामध्ये एक बाईला हे करण्याचा प्रयत्न करतोयस. माझ्या बाबांनी जे काही केलं ना ते 100% बरोबर आहे. मी त्यांच्या सोबतच आहे. काहीही झालं तरी सुद्धा माझ्या बाबांच्या विरोधात मी एक उणा पुरा शब्द ऐकून घेणार नाहीये. खबरदार असं म्हणत त्यांनी आता एका झटक्यात इकडे आता अशी काही चामडी लोळवलेली आहे ती म्हणजे मात्र आता लगेचच इकडे विद्याधरची. आणि फायनली विद्याधरने जे काही कांड केले त्याची त्याला जबरदस्त शिक्षा मिळालेली आहे.